जन्मांची ये लाभली पुण्याई, 7 जन्मांची ये लाभली पुण्याई, म्हणून झालो बालकीची भोई, म्हणून झालो बालकीची भोई, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, जीवाला या ओढे, वाट वेळनाची जीवाला या ओढे, दिसते समोर नरसोबाची वाडी, जीवाला या ओढे, दिसते समोर नरसोबाची वाडी, डोळ्यात गंगा जाहली बोलती, डोळ्यात गंगा जाहली बोलती, धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट सुरुवात सन्माननीय उदयजी पारकर बुवा यांनी केलेली आहे. चांगल्याला चांगला बोलणारा दामळे बुवा आहे, कारण सत्य परिस्थिती आहे, ज्या चांगला त्याचा नेहमी चांगलाच बोलला पाहिजे. ना बुवा, खरोखर तुमच्या मनपूर्वक आभार मानतो की सुंदर आजच्या हरिभजनाची सुरुवात नामकरण सोहळ्याला जशी साजेल आणि शोभेल त्याप्रमाणे सुरुवात बुवानी केलेली. एकदा जोरदार टाळ्या बुवांसाठी झाल्या पाहिजेत. या ठिकाणी सन्माननीय माझे परममित्र अजय भोवड बुवा यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा आमचे परममित्र श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो, त्यांनाही उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुमाऊली या ठिकाणी उत्कृष्ट गायन आणि या भांडूपची शान सन्माननीय सुशील घोटणकर माऊली यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रणवसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. 200 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुयश कारणे बुवा उभरता तारा आहे, अतिशय सुंदर गोडगळ आहे आणि आमच्या घोटणकर बुवांचे शिष्य आहेत. याच भांडूपची शान आहे. सन्माननीय सुयश कारणे बुवा यांच्याकडून देखील माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय अरविंद नागतीबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. सन्माननीय नागतीबुवा यांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. त्याचप्रमाणे सोमजाई प्रासादिक भजन मंडळ आमच्या अरविंद नागतीबुवा आणि कोरस मंडळी यांची मंडळी आहे. खरोखरच यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना देखील या मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांना कोरस मंडळी या सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे, श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर सांगून गेले बुवा, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना, है की नाही? स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. आयुष्याची नौका तुमची तरल्याशिवाय राहणार नाही, ही वास्तविकता. त्याच्यामुळे आयुष्यात एकमेकाची साथ देऊन भजनं केली पाहिजेत, नाही तर भजनाची परिस्थिती बिकट चाललेली आहे. या ठिकाणी सन्माननीय रमेश कमरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना उदंड आयुष्य प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रमेश साहेब मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. काय आहे, स्वार्थ जळल्याशिवाय परमार्थ कळत नाही आणि जवसर परमार्थ आपल्याला कळत नाही तवसर मोक्ष आपल्याला मिळत नाही, ही वास्तविकता आहे बुवा. हा, जाऊन या, घेऊन या, घेऊन या. किरण चिद्रुक बुवा येत आहेत, घेऊन या. आणि अतिशय सुंदर बुवानी नाका खटाकला तेवढाच मी बोलणार नाही, पुढे जाणार. फक्त एक बोलता बोलता बुवा बोलले, आज जांभळे बुवाची म्हणलो बॅटिंग. शाबास. आजची बॅटिंग जेवढी मी करणार, स्कोर काय मारणार त्याच्यावर तू चेस करणारच, बरोबर की नाही? तू वेस्ट इंडिजची मॅच कधी बघितलंस? आज हा, अरे मी
जन्माशी येऊन आता मला समजूच लागला, जवळजवळ 35 वर्ष वयत आली. माका अजून कळला नाही त्यात आउट कोण होता आणि बाहेर कोण जाता आणि भुतूर कोण येता. अरे विचार ना कोणाक पण, जे ते हेल्मेट घालताना सगळे सारखेच. कोण चेंज वाटता, तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे. भारी माणूस तू करू. हे तो आवाज जरा लेवल ठेवा बाबा. त्याचप्रमाणे सन्माननीय रामचंद्र नागती माऊली यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 100 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय 100चा वाजवलंस ना, 200चा वाजव बघू. नाही 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 नाही, वाजव 200 वाजव. आता 500 आले नंतर वाजव. हा बरोबर की नाही. महिला वर्ग आहे, काय चुकून मुखातून वाईट जाणार नाही. काळ बदललाय ना, बरोबर की नाही. पूर्वीचा काळ बुवा होता ना, तुझ्या टायमाला फाटकी पॅन्ट सुद्धा तू शिवून शाळेत जात होतास, बरोबर की नाही. आई फाटकी पॅन्ट सुद्धा आम्ही शिवून शाळेत जात होतो, पण आता चांगली पॅन्ट सुद्धा फाटून फाटून कॉलेजात आम्ही जातो. काय काळ बदलला बुवा, पूर्व राहिला नाही. दोघांचा भांडण झाला ना तर तिसरा धावत जायचा आणि बाजूला करायचा, हे भांडू नका, काय झालं त्या सांगा. पूर्वीचा काळ. आता दोघांचा भांडण लागला, बस ह्यानं मोबाईल काढणार, पहिली व्हिडिओ शूटिंग करणार, मरू दे मार खातो तिकडं. पडली नाही 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 पडली नाही आहे, ऐकलं. उदय पारकर तिकडं मार खाता, जांभळ्या इकडनं शूटिंग करणार. ही मानसिकता झालेली आहे बुवा. त्या का दोष तुझून आहे माझून आहे. काय मोबाईल युग आल्यामुळे सगळं चेंज झालेलं आहे. त्या दिवशी माझ्या मित्रांनी फोन केला ना, मग जांभळे आता काय झालं का अचानक. म्हणता बरेच दिवस काय नव्हता रे, पण हल्ली माका चष्मो लागलो. मी म्हटलं चष्मो लागलो, ह्याच्यात वाईट वाटण्याचं काय कारण आहे. हल्ली आता ते बघा, ही बारकी पोरगी बिचारी पहिला तिका पण चष्मो लागलो. हो मोबाईल मोबाईल एवढ्या एवढ्या पर्यंत चष्मो. म्हटला रे तू का चष्मो लागलो, ह्याच्यात वाईट वाटून घेण्याचं कारण काय. म्हणता चष्मो लागलो ह्याचा मागा वाईट वाटत नाही. अरे म्हणता वाईट वाटता कसला तुका. म्हणता चष्मो लाईन फक्त बाहेर इले बैस रूमच्या की शेजारीने म्हणता तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही. अरे म्हटलं शेजारीने म्हणता ना तुम्ही चष्म्यात छान दिसत नाही, पण टाक काढून चष्मा. अरे म्हणता मी चष्मा काढीन रे, पण मी चष्मा काढल्यावर माता शेजारीने दिसत नाही. चष्म्याचा परिणाम. अरे मोबाईल मुळे वाटोळा व्हायची वेळ आलेली आहे. सिद्धी या ठिकाणी सन्माननीय सिद्धी भुजबळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय सिद्धी भुजबळ यांना थंड आयुष्य लाभो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. बक्षीस स्वीकार करतोय सिद्धी मोरे. या ठिकाणी सन्माननीय सिद्धी मोरे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांनाही थंड आयुष्य प्राप्त हो अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करते. बक्षीचा स्वीकार करते. बुवानी सांगितलं काय गणपती आहे की नाही, पण गणपतीच्या बायका 2 आहेत है की नाही, रिद्धी आणि सिद्धी. सिद्धी मॅडम रिद्धी आणि सिद्धी गणपतीच्या 2 बायका आणि आपण एकच आहे होती, पण लई जिद्दी. नाही 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 नाही, तुझा आणि माझा त्या सेमच आहे. काय नाही तसं रागवू नको. आज तुका मी देवाशपथ काय बोलणार नाही, कारण गणपती म्हटल्याच्या नंतर तू आज माझी पूजा करणार आहे. हा फक्त बुडवू नको नेऊ माका त्या तलावा भांडूपच्या. काय बापाच्या आदरेवर आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम. बाप जमदग्नी आणि आई रेणुका है की नाही. आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश. असे पुत्र होणे नाही. एकदा जोरदार टाळ्या समस्त पुत्रांसाठी झाल्या पाहिजेत. कारण काय आहे मोबाईलच्या युगामध्ये हल्ली हात मोबाईल मध्ये गुंतलेले आहेत मुलांचे है की नाही. कारण बोलायला कमी झालेले आहेत आणि मोबाईल मध्ये जास्त गुंतलेले आहेत. खरंच सांगतो हे मोबाईल मध्ये गुंतलेले हात कुठंतरी थांबले पाहिजेत, कमी झाले पाहिजेत बुवा. अहो त्या दिवशी संडासात जाऊन बसायच्या अगोदर मेलंय, मारता मारता वाचलंय. आई शपथ बसायचा फक्त होता आणि तो दुसऱ्या संडास मधनं आवाज मार 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 मार. बसताय बघ बसताय बघ बसताय बघ. अरे बसताय बघ म्हटल्यावर खसला बसतच बाहेरच आलो डायरेक्ट. अरे काय कर्म करतस. दरवाजा ठोकतो, हे बाबू काय करतस काय. म्हणता तू काय मध्ये हलवू नको आत. म्हणाला मी पबजी खेळतोय. अरे कर्मा पबजी. दुसऱ्याचा जीव जायची वेळ आली आणि पबजी यांची. अरे काय बुवा, काय पर्याय नाही बुवा. बाकी बरोबरच ना, काय नाही काय नाही आई सोबत काय नाही. ती फक्त बॅटिंग लक्षात ठेवा, स्कोअर किती करत असं. पण लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास असणं गरजेचं आहे की नाही. कारण विश्वासावर जग चाललेलं आहे.
आणि विश्वासाने सगळं घडलेलं आहे. कारण लक्षात घ्या, महिला वर्ग या ठिकाणी आहे. आपल्या घरात एक मिक्सर आहे, खाटकूट खट्याक केला की लगेच चालू आहे की नाही. त्याला बटन दाबला की आपला खाटकूट खट्याक. तुझा लगीन झाला मग गप ना, ज्यांचा करमान गरमीत मरत ते आता बाहेरून भजन ऐकत. अरे पण हाय बिचाऱ्यांकडे एक मिक्सर ते का 100 बटना तो ते ऍडजस्टिंग करणं म्हणजे लय कठीण जाता. विश्वास प्रत्येकाचा प्रत्येक बाबू येतो. चष्मे बोलो चालू बघा, नाहीतर म्हणशील तू वैसर लय चष्मे बोल शेजारणीकडे बघतात काय ना, असं विषय काय नाही. शेजारणी चांगलीच हवी, कारण उद्या बायको माहेरा गेली तर चाय पाणी आणून देणारे शेजारणीच असतात. आणि पोरगी बघणारे असतात ना, ते पहिले बाजूक शेजारणीकडे येऊन चौकशी करतात पोरग्याची. पोरगो कसं चांगलं आहे, मॅच बीच बघणार आहे काय, बाकी भारी हा. असं पण सुंदर आहे गोवानी सादरीकरण चांगलं केलं नाही काय आहे. आजचा अतिशय सुंदर सोहळा आहे, म्हणजेच काय नामकरण सोहळा. कारण लक्षात घ्या, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप भरला, आणि ज्याला आई कळली त्यांना पुण्याची कमाई केली. एकदा जोरदार टाळ्या समजतं मायबाप साठी झाल्या पाहिजेत. कारण लक्षात घ्या, एक वेळ रामायण आपल्याला समजेल, एक वेळ महाभारत आपल्याला समजेल, एक वेळ भगवद्गीताही आपल्याला समजेल. पण ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला समजला ना, आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाप समजला पाहिजे. लक्षात घ्या, शाळेत आपल्याला श्यामची आई शिकवली आहे, श्यामची आई शाळेत शिकवली आहे. पण श्यामचा बाबा कोणी शिकवला काय? नाही 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 नाही. श्यामचा बाबा माहितीये तुका? तू सांगशील बाजूक राहता आमच्या. नाही 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 नाही, श्यामचा बाबा विषयच नाही काय. कारण श्यामची आई आम्हाला आवर्जून शिकवली गेली, बाबा शिकवला गेला नाही. पण लक्षात ठेवा, ज्याला बाप कळलाय ना त्यानं संसाराचा ताप भरलाय. छत्रपती शिवाजी महाराज घडले आऊसाहेबांमुळे घडले म्हणून छाती ठोकपणे आम्ही सांगतो. पण त्याच राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. लक्षात घ्या, शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये. लक्षात घ्या, राम वनवासाला गेलाय, राम वनवासाला गेलाय, पण घरात पुत्र शोकाने राजा दशरथ मेलाय हे विसरता कामा नये. जगातले 2 एकमेव श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहेत. एक जटायू जो प्रभू रामचंद्राच्या मांडीवर मेला, आणि दुसरा कर्ण जो श्रीकृष्णाच्या मांडीवर जाळला गेला. लक्षात ठेवा, कर्म हे प्रत्येकालाच भोगायला लागणार नाही. बुवा, पूर्वीचा काळ आताचा काळ जमीन आसमानाचा फरक झाला आहे की नाही. पूर्वीची स्त्री आताची स्त्री, ढसढशीत कुंकू म्हटल्याच्या नंतर स्त्री कुंकवाचं लेणं म्हणजे नवरा. आता प्रत्येकाच्या कपाळात हात लावून बघा, नवरो खै आलोय तो, डायरेक्ट कुंकवावरनं टिकलेवर आलो. खै आंघोळीच गेली काढला, पिंप सौभाग्यवती भवची काढलो नवरो पिंपाक, चिकाडलो नवरो पिंपाक. कधी कधी लाईटीच्या बटनाक मी येलो थडफाडांत. अरे ही परिस्थिती आहे बुवा. काय आहे, न्यू जनरेशन. काय आता हल्ली गावच्या ठिकाणी, मुंबईच्या ठिकाणी तर खरा सांगतो धन्यवाद, कारण 7-7:30 वाजताच महिला वर्ग आमचा भजन ऐकण्यासाठी आला. गावच्या ठिकाणी अशी परिस्थिती आल्या, बुवा येऊन राहतात 9 वाजता, रात्री 11 वाजेपर्यंत महिला वर्ग कोणाची एंट्री नसता. जवसर त्यांचे प्रोग्राम संपत नाही तवसर कोण तिकडे ढुंकून बघत नाही. नाही 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 नाही, परिस्थिती बिकट आहे बुवा. ती सगळी प्रोग्राम बरं महिलांना सगळा दिलेला आहे. ऍड मध्ये प्रोग्राम मध्ये ऍड पण महिलांसाठी. पॉइंट्स लगाव, खूबसूरती पाव, महिला वा वा वा. हमाम लगाव, सुंदरता पाव, महिला. आमका काय इजगाड लगाव, खुजली भगाव, बिटेक्स लगाव भगाव. अरे हे आला कधी, आम्हीच आणला. पूर्वी यांच्या काळात होता काय? काय नाही, एकच लुंगी, इकडनं हवा तिकडनं बाहेर, फुल एअर काढली, फुल एअर. आता आमका नाही चढली तरी जीन्स पॅन्ट चढवता. मग ती भांगणार मारणार नाही ह्या गरमी. ह्या काय मेलय बघ किती ठारतो. त्या दिवशी गुलाम ह्यो पिळू वाटलो नाला सोपाऱ्यात जाता जाता. चढताना दादर का चढलो कसो तरी, एका वाटला नाला सोपाऱ्यात जाणं सोपा, चढताना चढलो ढकलला नाही भुतूर. आणि अक्षरशः एका वाटला बोरवली आल्याच्या नंतर खाली वय चे 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 चढले ना, एक तर बिचाराचे हात वर अर्धे पोचत नाही, तो मध्येच उडीव मारी. असं इकडनं चिपला नाही, मागला सपाट पुन्हा सपाट गोदरेचा कपाट करून टाकला नाही आता. आणि त्याच्यात ह्या गरमीत अहो काय ही परिस्थिती घामाची, त्याच्यात खाज उठायला लागल्याबरोबर खाजवणार कसा, ह्या टेन्शन हात वर खाजवणार कसा, ह्या
विचारान म्हणतात ना, यमदूत आल्यावर मृत्यू झट टळणं आणि खा झाल्यावर जागा चोळणं थांबवता कोण? त्याच्यात कसो बसो हात घुसवला आणि गाजवची सुरुवात केल्याबरोबर समोर एक भैया जे होते ते बिघडले. म्हणता हे क्या करताय, क्या करताय? बिघडलो. म्हणता क्या करताय क्या? अरे खा जाया काजवताय. तो भैया जी म्हणता अरे बाबा खाजव लेकिन तेरा काजव मेरा क्यों काजवताय? माझ्या म्हणू पेटू का? अशी कंडिशन मुंबईची झालेली आहे. आता तर बंद ट्रेन नाव काय विलास सन्माननीय विलास जाधव साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. सन्माननीय विलास जाधव यांना उथळ आयुष्य लाभो अशी पांडुरंगाची प्रार्थना करते. बक्षिसा स्वीकार करते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरोखरच आयुष्यामध्ये कर्म ज्याचं चांगलं आहे तो 100% चांगलाच राहणार. कारण लक्षात ठेवा, विदुराने दिलेला सल्ला जर धृतराष्ट्राने मानला असताना तर 100 पोरा 100% वाचली असती. पण ऐकणार कोण? कारण अक्कल असून सुद्धा बेअक्कलेसारखा वागणारा तो कंस. लक्षात ठेवा, ज्याच्या कारावासामध्ये प्रत्यक्ष विश्वाचा विधाता जन्माला आलाय तो किती भाग्यवान आहे कंस. पण अक्कल असून घाण ठेवल्यासारखा राहिला म्हणून मृत्यूला कारण झाला. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष विधाता असून सुद्धा स्वतःचा मृत्यू वाचवू शकला नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाला कर्म चुकलेलं नाही, ते होणारच आहे. या ठिकाणी रूप त्याला राग असं बंद झालं. ठीक आहे, रूपावलीला सुरुवात करतो. कारण वेळेचं बंधन आहे. त्या वेळेच्या बंधन मध्ये दोन्ही बुवा गजरापर्यंत सादरीकरण करण्याचा प्रयत्न करणार. कारण भक्ती म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्ष निर्जीव भिंतीला सुद्धा आदेश देताच आकाशमार्गे चालावंच लागलं. लक्षात घ्या, रेड्याच्या मस्तकावर हात ठेवताच प्रत्यक्ष रेड्याला सुद्धा वेद बोलावेच लागले. आणि जो वाघावर बैसून आला त्याला उतरून माऊली समोर नतमस्तक व्हावं लागलं. ही भक्ती आहे. आणि आजच्या हरिभजनाची सुरुवात सुंदर झालेली आहे. मनोरंजनासाठी 100% दोन्ही बुवा एकामेकाला बोलणार, वाद नाही. या ठिकाणी रूपावलीला सुरुवात करतोय. जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई, विठ्ठल रखुमाई रखुमाई, विठ्ठल रखुमाई.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.